माझ्या एकटीसोबतच असं होतं का तुमच्या सगळ्यांसोबत असं मला कमेंटमध्ये सांगा. बाहेर इतका छान पाऊस चालू होता. अशा पावसामध्ये कसं असं चटपटीत खाण्याची इच्छा होते, पण काही नाही, सगळं घरामध्ये आजारीपणाचं चालू होतं. तर प्लॅन केला होता मसाल्याची भाजी बनवण्याच्या. पात्राच्या ना वड्या मी म्हणजे पात्रा घेऊन आली होती, तर त्यांचीच भाजी बनवून मस्त मसाल्याची भाजी बनवायची होती. तर मसाला शेकायला घेतलाच होता की तेवढ्यात लाईट चालली गेली. काही नाही, लाईट गेली, मसाला शेकूस तर म्हटलं लाईट येऊन लागणार, पण नाही. लाईट वाल्यांना फोन केला तर ते म्हणे तुम्हाला करेक्ट 8:30 वाजता लाईट येणार, आणि मी 6 वाजता स्वयंपाकाला लागून गेली होती. आता मसाला आणि ते सगळं भाजून तर घेतलं होतं, वाट पाहिली, पण त्यांनी सांगितलं की 8:30ला लाईट येणार, तर प्लॅन कॅन्सल केला. आणि प्लॅन नेमका झाला खिचडी आणि पात्राच्या भज्यांचा. तर राणीला म्हटलं तू पटापट बारीक पात्रा काप आणि मस्तपैकी असं कणिक भिंजून घे म्हटलं पात्र्यांचं, जसं आपण दुधीचे मुठे ते बनवतो ना तसं. तर राणीने पटापट इथं मुठ्यांची तयारी केली होती. माझी खिचडी मी लावून दिली होती आणि इथे ना बाफण्यासाठी कुकर पण ठेवून दिला होता. बघा जाडी, तिने अशा प्रकारे मोठ्या ठेवले होते. तर याच्यामध्ये तिने चण्याचं पीठ, गहूचं पीठ आणि ओवा, जिरं, अद्रक लसूणचं पेस्ट, कोथिंबीर आणि ते टाकून मस्तपैकी असं बांधून घेतलं होतं, जसं आपण दुधीचे ढोकळे ते बनवतो ना तसं. तर पाऊस इतका चालू होता तर कपडे घरामध्येच टाकणार ना सुकवण्यासाठी. फायनली 8:30ला लाईट येऊन लागली होती. लाईट येताच बरोबर म्हटलं आता जो मसाला मी भुंजलेला आहे ना तो सगळ्यात अगोदर दळून घेते. आता मसाल्याची भाजी तर होणार नाहीये, पण दळून ठेवून देते फ्रीजमध्ये. म्हणजे काय, नेमकं जर उद्या पाऊस आला आणि उद्या जर लाईट नाही गेली तर मसाला दळून ठेवलेला राहणार, तर त्याची भाजी तरी करता येणार असं. तर इथं पात्राच्या भज्या मी बाफायला ठेवून दिला. मसाला पण इथं आपला रेडी होऊन मी काढून घेतला एका याच्यामध्ये, म्हणजे राणीच काढत होती. तेवढ्यात म्हटलं सासूबाईच्या दवाचा टाइम झालेला आहे तर दवा देऊन देते. तर त्यांना दवा देण्यासाठी गोळी काढत होती जेवणाच्या अगोदरची. तर काही नाही, आपले हे भज्या बघा बाफून पण रेडी झालेले आहेत. मोठे म्हणजे ढोकळी म्हणा, काय पण म्हणा, तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या तोंडामध्ये ना गुजरातीच वर्ड येतोय, मुठिया, इथं मुठियाच म्हणतात. आणि नेमकं काय गुजरातमध्येच नेमकं राहणं होतं ना, तर महाराष्ट्राचे काही काही शब्द म्हणजे तोंडामध्ये लवकर नाही आहेत. तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की काय म्हणतात त्यांना. मुठिया, मी तर मुठिया म्हणते, काय म्हणता कमेंटमध्ये सांगा. त्यांना ताटामध्ये मस्तपैकी हाताने पहिले ट्राय केलं की काढणार पण नाही. फायनली नंतर चिमटा घेतला आणि पट्टापट एकदम स्पीडमध्ये काढून घेतलं होतं, कारण हस्बंडचा येण्याचा टाइम झाला होता. आणि बस मी काढतच होतेच काय, तर राणी इथं वाढत होती सासूला भात आणि थोड्या 2-3 भज्या दिल्या होत्या खायला की बरं लागणार तोंडाला, पण नाही खाल्ल्या हो त्यांनी. त्यांच्या तोंडाला चांगलं लागतच नव्हतं. तेवढा भात त्यांनी मानमान खाल्ला घी टाकून. आले मग काय हस्बंड विचारता तू हे काय करते, म्हटलं भज्या तळते. मग म्हणे मसाल्याची भाजी, म्हटलं नाही हो मसाल्याची भाजी नाही बनवली, लाईट नव्हती म्हणून. असं म्हणजे तुझं नेहमीच राहतं, थोडंच लवकर स्वयंपाकाला लागून जायचं, लवकर मसाला बनवून टाकायचा. आज मसाल्याची भाजीचा प्लॅन होता तर तू खिचडीच का केली.